श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 191 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 191. जुन्नरची सखू. पुणे प्रांतातील जुन्नर गावाची सखू नावाची शूद्र स्त्री होती. तिच्या अंगावर कुष्ठरोग उत्पन्न झाला. दिवसेंदिवस रोग वाढू लागला. पुष्कळ उपाय केले, परंतु गुण काही आला नाही. एक दिवस चरणदास नावाचा साधू भिक्षेला आला असताना तिने नमस्कार करून साधूला रोगाबद्दल विचारले. तेव्हा चरणदासाने सांगितले, माई, अक्कलकोटला महात्मे सद्गुरू महासमर्थ आहेत. त्यांचे दर्शन जर घेशील तर तुझा रोग जाईल. जा, उशीर करू नकोस. असे साधूचे भाषण ऐकून सखूला आनंद झाला. मग मुलीला बरोबर घेऊन ती अक्कलकोटला आली. त्या दिवशी सद्गुरू दयाघन खंडोबाच्या देवळात बसले होते. त्या ठिकाणी सखू गेली आणि तिने अनन्य भावे समर्थांचे दर्शन घेतले आणि ती हात जोडून उभी राहिली. तो महाराज म्हणू लागले, बाई सखे, दुःख भोगतेस पर्वतासारखे. चरणदासाने सांगितल्यावरून येथे आलीस बरे. हा पांढरा दगड घेऊन जा आणि रोज अंगास उगाळून लावीत जा. असे म्हणून स्वामींनी पांढरा दगड तिला दिला. तिथे सेवा करीत ती राहिली. माधुकरी मागून ती खात असे. तीर्थप्रसाद दर्शन वारंवार करून दगड उगाळून अंगास लावीत असे. असे 1 महिना करताच तिचे शरीर दिव्य झाले. रोग नाहीसा झाला. मग ती आपल्या गावी गेली. अशी अनाथ दुबळ्यांची संकटे निवारण करणारी दुसरी माऊली कोण आहे? म्हणूनच साधू अनाथांची माऊली अशा शब्दांनी समर्थ गुरुमायेची निरंतर स्तुती करीत असतात. येथे बखर क्रमांक 191 समाप्त होतोय. श्री स्वामी समर्थ.